नमस्कार मित्रांनो, जे गावामध्ये 12वी पास झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खूप आनंदाची माहिती आहे। कारण शेतकरी मित्रची जाहिरात आलेली आहे, त्याचं GR सुद्धा आलेला आहे आणि शेतकरी मित्र तुमच्या गावामध्येच राहून तुमच्या बनण्याची एक संधी आहे तुमच्याजवळ। तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला A to Z माहिती तुम्हाला सांगण्यात येईल। काय पात्रता आहे, काय निकष आहे, तुम्ही किती शिकलेले पाहिजेत आणि कशा पद्धतीची याची निवड होणार आहे, तुम्हाला मानधन किती मिळणार आहे आणि हे कधीपर्यंत फॉर्म भरायचं आहे, हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्हाला एक एक करून संपूर्ण तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीचं तुम्हाला किती मानधन मिळेल आणि कशी निवड होईल आणि कशा पद्धतीची प्रोसेस असेल, हे खूप महत्त्वाचं आहे। आता GR आलेला आहे, तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, फॉर्मही तुम्हाला कुठं भरायचा आहे आणि कशा पद्धतीचं भरायचं आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो। मी नितीन रामटेके, तुम्ही पहिल्यांदाच आले असाल आपल्या YouTube चॅनलवर तर सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याशिवाय जाऊ नका। तर मित्रांनो, चला आपण पाहूया शेतकरी मित्र तुम्हाला बनण्यासाठी काय काय पात्रता आहे, काय निकष आहे आणि कशा पद्धतीची ही प्रक्रिया आहे। हा GR आहे बघा, 17 ऑगस्ट 2026 रोजी आलेला GR आहे। आत्म्या योजनेअंतर्गत सन 2026-27 या वार्षिक आर्थिक वर्षात शेतकरी मित्र निवडीबाबतच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांचं मान्यता देण्याबाबतचा हा पत्र आहे। इथे तुम्ही पाहू शकता, आत्मा योजनेअंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रतिमहा रुपये 1500 याप्रमाणे मानधन तत्वावर शेतकरी मित्राची निवड करायची आहे। याबाबत क्षेत्रीय स्तरावर शेतकरी मित्र निवडीबाबत निर्गमित करावयाच्या मार्गदर्शक सूचनेचा मसुदा संदर्भीय पत्र 1 अन्वये मान्यतास्तव सादर करण्यात आला होता। सन 2026-27 या वर्षासाठी शेतकरी मित्र निवडीच्या मार्गदर्शक सूचनांबाबत सचिव यांच्या अध्यक्षतेखाली 18/5/2026 रोजी ऑनलाईन आढावा बैठक झाली आणि सदर बैठकीत प्राप्त झालेल्या सूचनांनुसार पुणे संदर्भ क्रमांक 2 अन्वये मार्गदर्शक सूचनामध्ये सुधारणा सुद्धा करण्यात आलेल्या होत्या। सदर संदर्भीय 2 मिळालेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार सुधारणा करून सुधारित मसुद्यात मान्यता देण्यात येत आहे। अशा पद्धतीचा हा GR आहे। आता आपण माहिती पाहू की हा कशी प्रक्रिया आणि कशा पद्धतीचा आहे। महाराष्ट्रात 11,587 शेतकरी मित्राची मेगा भरती आहे। पात्रता फक्त 12वी पास, 30% जागा आहेत आणि 30% जागा महिलांसाठी आणि जिल्हानिहाय किती पदे संपूर्ण माहिती खाली पाहूया। तुम्हाला जर शेतकरी मित्र बनायचं असेल तर त्यासाठी काय मार्गदर्शक सूचना आहेत ते आपण सर्वात पहिले जाणून घेऊ। या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये 11,587 एवढ्या लक्ष्यांक ठेवून जागा निघाल्या आहेत। त्याच्यामध्ये 1500 रुपये मानधन आहे आणि वर्षाला 18,000 रुपये असं ते मानधन तत्वावर ठेवण्यात आलेलं आहे। याच्यानंतर पाहूया शेतकरी मित्र म्हणजे काय। महत्त्वाचा जो पॉईंट, शेतकरी मित्र हा आत्मा यंत्रणा, कृषी विभाग आणि गाव पातळीवरील शेतकरी यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करणार आहे। त्यामुळे अनुभवी, प्रयोगशील आणि कृषी क्षेत्रात आवड असलेल्या शेतकऱ्यांची निवड करण्यावर भर देण्यात आला आहे। नवीन कृषी तंत्रज्ञान स्वीकारणारा, त्याचा प्रसार करण्यासाठी स्वतःहून वेळ देणारा आणि इतर शेतकऱ्यांना सोबत घेऊन कृषी विस्ताराचे काम करणारा शेतकरी हा भूमिकेसाठी अपेक्षित आहे। शेतकरी मित्रासाठी किमान पात्रता काय? मार्गदर्शक सूचनांनुसार शेतकरी मित्र होण्यासाठी किमान पात्रता खालीलप्रमाणे आहे। जसं की उमेदवाराचे वय किमान 25 वर्षे आणि कमाल जास्तीत जास्त 60 वर्ष असावे। संबंधित सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील गावातील रहिवासी आणि शेतकरी असणे आवश्यक आहे। उमेदवाराविरुद्ध कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नसावा। शैक्षणिक पात्रता किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। सोशल मीडिया हाताळण्याचे किमान कौशल्य असणे आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनी दररोज किमान 2 तास कृषी विभागाचे काम करणे आवश्यक आहे। अशा पद्धतीचा हा पात्रता आहे। शेतकरी मित्रांनी ही भूमिका केवळ मानधन मिळवण्याचे साधन म्हणून पाहू नये, अशी स्पष्ट अपेक्षा मार्गदर्शक सूचनांमध्ये व्यक्त आली आहे। तुम्ही पूर्ण PDF पाहू शकता। महिलांसाठी 30% सहभाग अनिवार्य आहे, त्यांच्यासाठी 30% राखीव ठेवण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांच्या निवडीत
30% महिलांची निवड करणे अनिवार्य करण्यात आलेला आहे. हा सहभाग निश्चित करण्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी त्यांच्या तालुक्यातील एकूण गावांपैकी 30% गावे लॉटरी पद्धतीने केवळ महिलांसाठी राखीव करावीत असे निदर्शने देण्यात आलेले आहे. आता ही लॉटरी निघाल्यानंतर आता तालुक्यामध्ये 30% गावं कोणते काढण्यात येईल त्याच्यानुसार ते महिला घेण्यात येईल. शेतकरी मित्रांची निवड कशी होणार, ह्या महत्त्वाचा पॉईंट्स आहे, खूप महत्त्वाचा पॉईंट्स आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज संबंधित सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या मुख्यालयाच्या ग्राम कृषी विकास समितीकडे सादर करायचे आहेत. म्हणजे हा अर्ज ऑफलाईन राहणार आहे, ऑनलाईन राहणार नाही आहे, हे स्पष्ट तुम्हाला सांगतो. हा जो अर्ज तुम्हाला भरलेला आहे तो तुम्हाला जे कृषी सहाय्यक असतात त्यांच्याकडे तुम्हाला जमा करायचे आहे. ज्या गावामध्ये ग्राम कृषी विकास समिती स्थापन झालेली नाही त्या गावांनी ती तातडीने स्थापन करून निवड प्रक्रिया राबवावी असे निर्देश देण्यात आलेले आहेत. शेतकरी मित्रांची निवड कशी होणार, उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रतेच्या प्राधान्यक्रमानुसार केली जाईल. आता ते कसं, सर्वात पहिले तुमचं पदव्युत्तर पदवीधारक आहात का, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले आहात का, त्याच्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे का, त्याच्यानंतर तुम्ही पदविका धारक आहात का, म्हणजे डिप्लोमा वगैरे कोणता घेतलेला आहात का, DED किंवा ITI असं काही, त्याच्यानंतर 12वी तुम्ही उत्तीर्ण झाले आहात का. 2 किंवा अधिक उमेदवारांची सर्वोच्च शैक्षणिक पात्रता समान असल्यास त्या पात्रतेमध्ये सर्वाधिक गुण मिळवलेल्या उमेदवाराची निवड केली जाईल. त्या निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने कशा पद्धतीनं करायची आहे बघा. ग्राम कृषी विकास समिती प्राप्त अर्जाची छाननी करेल आणि ठरावाद्वारे शेतकरी मित्राची निवड अंतिम करेल. निवड प्रक्रियेची माहिती पुढील ग्रामसभेसमोर ठेवणे, तसेच प्राप्त अर्ज, गुणवत्ता यादी आणि निवडीचे निकष ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत सूचना फलकावर लावणे आवश्यक आहे. प्रत्येक मंजूर सहाय्यक कृषी अधिकारी पदासाठी एक शेतकरी मित्र, बघा, प्रत्येक मंजूर सहाय्यक कृषी अधिकारी या पदासाठी प्रत्येक एक शेतकरी मित्र निवडण्यात येणार आहे. निवड कालावधी 2 वर्षाचा असेल. मात्र ही निवड आत्मा योजनेअंतर्गत उपलब्ध निधीच्या अधीन राहील आणि सक्षम प्राधिकरणाला कोणत्याही टप्प्यावर निवड रद्द करण्याचा अधिकार, तसेच एकदा शेतकरी मित्र म्हणून निवड झालेल्या व्यक्तीची पुन्हा शेतकरी मित्र म्हणून निवड करता येणार नाही. उमेदवार हा संबंधित कार्यक्षेत्रातीलच असणे बंधनकारक आहे. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांची प्रमुख कामे काय असणार आहेत. शेतकरी मित्रांना गाव पातळीवरील विविध कृषीविषयक कामे करावी लागणार आहेत. त्यामध्ये पुढील प्रमुख जबाबदाऱ्या असणार आहेत. महिला पुरुष शेतकरी गट FIG, पीकनिहाय शेतकरी गट CIG आणि महिला अन्न सुरक्षा गट FHG तयार करण्यास मदत करणे आहे त्यांना. त्याच्यानंतर गटांची क्षमता बांधणी, मूल्यांकन व सर्वेक्षणासह सहाय्य करणे, नैसर्गिक शेती आणि आत्मा योजनेअंतर्गत शेतीशाळेसाठी लाभार्थी निवडणे, शेतीशाळा राबविण्यास मदत करणे आणि सर्व वर्गांना उपस्थित राहणे, ग्रामसभेत सहभागी होऊन कृषी व कृषी संलग्न विभागाच्या योजनांची माहिती देणे, नैसर्गिक शेतीचा गाव पातळीवर प्रचार व प्रसार करणे, कृषी तंत्रज्ञान व माहितीचा प्रसार करणे, तालुका कृषी अधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीस उपस्थित राहणे. त्याच्यानंतर आत्मा योजनेअंतर्गत प्रात्यक्षिकांच्या तुलनात्मक नोंदी ठेवणे, शेतकरी प्रशिक्षणाच्या योजनांसाठी पूर्वतयारी व सहाय्य करणे, कृषी विभागाच्या विविध योजना, मोहिमा, डिजिटल शेतीशाळा व इतर कार्यक्रमांचा प्रसार व प्रचार करणे, तालुकास्तरीय शेतकरी सल्लागार समितीने दिलेली कामे पार पाडणे, आपल्या कार्यक्षेत्रात शेतकरी सुविधा केंद्र स्थापन करणे, त्याचे एवढे कामं असणार आहे. त्याच्यानंतर निवडीनंतर प्रशिक्षण आणि ओळखपत्र कसं मिळणार आहे. शेतकरी मित्रांची निवड झाल्यानंतर तालुका किंवा जिल्हा स्तरावर प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. आवश्यकतेनुसार कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ आणि कृषी संशोधन केंद्र येथे क्षेत्रभेटी व सहलीचे आयोजन केले जाऊ शकते. कृषी विभागामार्फत शेतकरी मित्रांना आत्मा योजनेअंतर्गत कार्यरत असल्याचे ओळखपत्र देण्यात येईल. कार्यकाळ संपल्यानंतर हे ओळखपत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे जमा करणे आवश्यक राहील. 2 वर्षाचा कार्यकाळ, पण कामगिरीच्या आधारे पुढील वर्षाची संधी मिळण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्राची निवड 2 वर्षासाठी असली तरी पहिल्या वर्षानंतर त्याच्या कामाचे वार्षिक मूल्यांकन केले जाईल. त्याच्यानंतरच तुम्हाला कंटिन्यू करायचे आहे की नाही ते ठरवलं जाईल. वार्षिक मूल्यांकनात एकूण 125 गुण असतील.
त्यापैकी तांत्रिक बाबीसाठी 100 गुण आणि नाविन्यपूर्ण उल्लेखनीय कामासाठी 25 गुण असतील. तांत्रिक मूल्यांकनात प्रमुख बाबीचा समावेश येणार आहे शेतीशाळा वर्गांच्या आयोजन व उपस्थिती, FIG, CIG, FSG, गट स्थापना, गट सर्वेक्षण, ग्रामसभेतील उपस्थिती, लक्ष्यांकांच्या तुलनेत साध्य केलेल्या टक्केवारीनुसार गुण देण्यात येतील. 91 ते 100% साध्य झाल्यास 100 गुण, तर 81 ते 90% साध्य झाल्यास 80 गुण, 71 ते 80% साध्य झाल्यास 60 गुण आणि पुढील प्रमाणात गुणांकन केले जाईल. 75 किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवल्यास शेतकरी मित्राची सेवा पुढील 1 वर्षासाठी सुरू ठेवली जाईल. मात्र 75 पेक्षा कमी गुण मिळवल्यास सेवा पुढे सुरू ठेवण्याबाबत पात्रता राहणार नाही आणि त्यांच्या जागी नवीन शेतकरी मित्राची निवड केली जाऊ शकते. गैरवर्तन किंवा गुन्हा आढळल्यास कारवाई केली जाईल. शेतकरी मित्र नादार घोषित झाला, गैरवर्तन करताना आढळला किंवा त्याच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल झाल्याचे निदर्शनास आले तर ग्राम कृषी विकास समितीच्या ठरावानुसार त्याला तातडीने पदावरून काढून टाकता येईल. तसेच शेतकरी मित्रांना कृषी विभागात कायमस्वरूपी नियुक्तीचा कोणताही दावा करता येणार नाही. दरमहा 1500 रुपये मानधन आहे. शेतकरी मित्रांना दरमहा 1500 म्हणजेच वार्षिक 18,000 मानधन देय राहील. या व्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त मानधन, प्रवास खर्च किंवा इतर भत्ते देय राहणार नाही. मानधनासाठी शेतकरी मित्रांनी दर 3 महिन्यांनी कामाचा अहवाल तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक आहे. अहवालाची पडताळणी व प्रमाणित केल्यानंतर मानधनाची प्रक्रिया केली जाईल. 3 महिन्यांचे एकत्रित मानधन वर्षातून 4 टप्प्यात देण्यात येईल आणि NSS स्पर्श प्रणालीद्वारे देयक केले जाईल. रोखीने मानधन देण्यात येणार नाही. दर 3 महिन्यांनी कामाचा आढावा होईल. शेतकरी मित्रांच्या दर 3 महिन्यांनी बैठका घेण्यात येणार आहेत. या बैठकीत एका सत्रात हंगामपूर्व प्रशिक्षण आणि दुसऱ्या सत्रात मागील कालावधीतील कामाचा आढावा घेतला जाईल. त्याचवेळी पुढील 3 महिन्यासाठी करावयाच्या कामांचे लक्ष्यांक निश्चित केले जाईल. आत्मा योजनेअंतर्गत 2026-27 साठी जिल्हानिहाय शेतकरी मित्र निवडीचे लक्ष्य एकूण 11,587 निश्चित करण्यात आले आहे. विभागनिहाय आणि जिल्हानिहाय तपशील खालीलप्रमाणे. तुम्ही पाहू शकता लक्ष्यांक. याची तुम्हाला मी कमेंट्समध्ये PDF लिहून पाठवा. मी तुम्हाला PDF पाठवून देतो. जसं ठाणे विभाग आहे. ठाणे विभागामध्ये एकूण 1244 आहेत. त्याच्यामध्ये जिल्ह्यानुसार तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर आहे दुसरा विभाग, हा ठाणे विभाग आहे. त्याच्यानंतर नाशिक विभाग आहे. नाशिक विभागमध्ये एकूण 1494 आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता हा आहे पुणे विभाग. पुणे विभागामध्ये 1779 आहे. त्याच्यानंतर आहे दुसरा विभाग, तुम्हाला दाखवतो. कोल्हापूर विभागामध्ये 1211 आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता छत्रपती संभाजीनगर विभाग. याच्यामध्ये 3 तालुके आहेत, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड. त्याच्यामध्ये 1125 आहेत. त्याच्यानंतर लातूर विभाग आहे. लातूर विभागामध्ये लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली याच्यामध्ये 1468 आहेत जागा. त्याच्यानंतर अमरावती विभाग आहे. अमरावती विभागामध्ये बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ याच्यामध्ये 1772 आहेत. त्याच्यानंतर नागपूर विभाग आहे. नागपूर विभागामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली असं 1494 जागा आहेत. त्यानंतर असे मिळून टोटल 11,587 जागा आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला काही महत्त्वाचे मुद्दे सांगतो. योजना जी आहे ते आत्माची योजना आहे. पद जे आहे शेतकरी मित्र आहे. 2026-27 मध्ये निघाल जागे आहेत. एकूण जागे आहेत 11,587. किमान वय पाहिजे 25 आणि जास्तीत जास्त 60. शैक्षणिक पात्रता कमीत कमी 12वी आणि जास्तीत जास्त कितीही चालेल. महिलांसाठी 30% राखीव आहे. दैनंदिन काम कमीत कमी 2 तास काम करणं आवश्यक आहे. निवड कालावधी 2 वर्षे आहे. मात्र 1 वर्षाचं काम पाहून ते दुसऱ्या वर्षी केले जाईल. मानधन हे 1500 रुपये आहे. अशा पद्धतीने महत्त्वाचे हे पॉईंट्स आहेत.
वार्षिक मानधन टोटल जर मिळालं तर तुम्हाला 18,000 रुपये होतात आणि याचं मूल्यांकन 125 गुणाचं आहे आणि पुढील वर्षासाठी कंटिन्यू करण्यासाठी 75 गुण असणे आवश्यक आहे. अशा पद्धतीची संपूर्ण माहिती होती. आता फॉर्म कशा पद्धतीचं भरायचं, त्याच्यामध्ये काय काय मुद्दे आहे, कसं कसं भरायचं याची आपण माहिती, खूप मोठा हा व्हिडिओ होता त्याच्यामुळे समोरच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहोत. त्याच्यामुळे ज्यांनी कोणी पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी फॉर्म कशा पद्धतीचं भरायचं आणि कुणाकडे नेऊन द्यायचं याची संपूर्ण माहिती पुढील व्हिडिओमध्ये मी सांगणार आहोत. धन्यवाद.